नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 18 सप्टेंबरची जबरदस्त माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते पैसे तुम्हाला मिळालेले आहेत. आता बघा, नोव्हेंबरमध्ये 2100 रुपये, नोव्हेंबरमध्ये 2100 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे. 2100 रुपयांची घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली होती. तर ते 2100 रुपये तुम्हाला नोव्हेंबरपासून वाटप सुरू होणार आहे का, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, नोव्हेंबरमध्ये 2100 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, अतिशय जबरदस्त माहिती पाहणार आहोत. नोव्हेंबरमध्ये 2100 रुपये मिळणार आहेत. कोणत्या महिलांना कुठे मिळतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे बघा, सप्टेंबर हप्त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आणि नवीन 2000 रुपये जमा झालेत. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2000 रुपये जे ते जमा झालेत. आता हे जे काही 2000 रुपये आहेत हे कोणत्या लाडक्या बहिणींना जमा झालेत, कुठे जमा झालेत, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, नोव्हेंबरमध्ये 2100 रुपये येणार आहेत का, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल, पाहायला मिळेल. सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भातची माहिती पाहायला मिळेल. आणि 2000 रुपये जे आहेत, 2000 रुपये जमा झालेत. या ठिकाणी 2000 रुपये महिलांना जमा झालेत. तर हे कोणत्या महिलांना जमा झालेत, कधीचे जमा झालेत, का जमा झालेत, कोणत्या योजनेचे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका. बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयीची. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता. बघा, सर्वात महत्त्वाची माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे, सर्वात महत्त्वाची, सर्वात लोकप्रिय योजना, सर्वात जास्त लाभार्थी महिला असणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. सर्वात जास्त लाभार्थी बघा, 2 कोटींहून अधिक महिला भगिनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. 2 कोटींहून अधिक महिला भगिनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना जी ती फेमस आहे. आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात, कुठल्याही जिल्ह्यात गेलात महाराष्ट्राच्या, तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळतील. तुम्ही कोणत्याही महिला भगिनींना विचारलं लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेतात का किंवा घेतला आहे का, त्या महिला भगिनी तुम्हाला होच सांगतील. कारण भरपूर महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो मिळतो. बघा, सध्या तरी तुम्हाला दरमहा 1500 रुपयांचाच आर्थिक लाभ त्या ठिकाणी मिळतोय. आपण जर पाहिलं असेल, ज्या वेळेस योजना आली तेव्हापासून 1500 रुपयेच तुम्हाला मिळत आहेत. सरकारने मध्यंतरी म्हणजे सरकार महायुतीचं जे काही सरकार आता आलेलं आहे त्या सरकारने त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, आम्ही जर सरकारमध्ये आलो तर आम्ही 2100 रुपये देऊ, असं त्या ठिकाणी जाहीरनामा सरकारचा होता. तर आता 2100 रुपये देण्याच्या संदर्भाची काही अपडेट आहे का, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2100 रुपयांच्या संदर्भाची माहिती पाहणार आहोत. बघा, 2100 रुपये लाडक्या बहिणींनो तुम्हाला 2100 रुपये मिळायला पाहिजेत का, तुमचं काय मत आहे? 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना हवेत? 2100 रुपये ज्या ज्या महिलांना हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत म्हणून. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती आपण लगेच पाहूया. तर बघा, लाडो लक्ष्मी योजनेत मिळणार 2100 रुपये. बघा, लाडो लक्ष्मी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेमध्ये 2100 रुपये मिळणार आहेत. आता ही योजना कुठली आहे? ही योजना महाराष्ट्रात सुरू आहेत का? जर सुरू असेल तर याचे अर्ज कुठे भरायचे आहेत, या योजनेमध्ये आम्हाला लाभ कसा मिळेल, याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. बघा, लाडो लक्ष्मी योजनेत 2100 रुपये मिळणार आहेत. याबाबत सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री कृष्णा बेदी यांनी माहिती दिली. पाहू शकता. बघा,
आता सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री जे आहेत कृष्णा बेदी यांनी या संदर्भाची माहिती दिली आहे. लाडू लक्ष्मी योजनेमध्ये 21 रुपये मिळतील याच्या संदर्भाची. आता बघा, ही माहिती महाराष्ट्राची आहे का? तर नाही, ही माहिती महाराष्ट्राची नाही. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री 25 सप्टेंबर रोजी या योजनेसाठी मोबाईल ॲप लॉन्च करतील. बघा, 25 सप्टेंबरला या योजनेसाठीचा मोबाईल ॲप जे ते लॉन्च केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून मग 21 रुपये ह्या ठिकाणी दिले जातील लाडू लक्ष्मी योजनेमध्ये. पुढे बघा, या योजनेच्या अंतर्गत महिला आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. या योजनेत एका मोबाईलवरून 20 ते 25 महिला रजिस्ट्रेशन करू शकतात. या योजनेसाठी वार्षिक खर्च 4,062 कोटी रुपये असेल. गेल्या 15 वर्षापासून हरियाणामध्ये राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे हजारो कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. पाहू शकता बघा, लाडू लक्ष्मी योजना जी आहे ही योजना ह्या ठिकाणी हरियाणा राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे. बघा, हरियाणा राज्यामध्ये लाडू लक्ष्मी योजना जी ती सुरू केली जाणार आहे. याच्यासाठी वार्षिक खर्च किती ठेवण्यात आला आहे? 4,062 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. आणि हरियाणा राज्यामध्ये लाडू लक्ष्मी योजना सुरू केली जाणार आहे. एका मोबाईलवरून 20 ते 25 महिलांना अर्ज करता येईल आणि एका महिलेला 21 रुपये दर महिन्याला अशा पद्धतीने हे पैसे वाटप केले जाणार आहेत. अतिशय चांगली योजना हरियाणा राज्यामध्ये आणलेली आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा आता, तर पहा, मराठवाड्यातील महिलांच्या अर्जांची पडताळणी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यातूनच 26 लाख महिला बाद करण्यात आल्या आहेत. त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात आली आहे. यातून अनेक राज्यातून महिला पात्र ठरलेल्या आहेत, अपात्र ठरल्या आहेत. बघा, अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. मराठवाड्यातून तब्बल 1.25 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. जर आपण पाहिलं तर बघा, फक्त मराठवाड्यातून 1.25 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. ही सर्वात महत्त्वाची बातमी. 26,34,000 महिलांची अर्जांची पडताळणी करण्यात आली. त्याच्यानंतर जो अहवाल आहे तो अहवाल पण सादर करण्यात आलेला आहे सरकारला. अहवाल सादर केल्यानंतर भरपूर महिला, ज्या महिलांचे जूनपासून पैसे बंद होते, बघा, जूनपासून ज्यांचे पैसे बंद होते त्यांचे पैसे सुरू होतील. म्हणजे त्यांना जो लाभ आहे तो लाभ सुरू होणार आहे. लाभ सुरू होणार आहे कारण त्या महिला तपासणीमध्ये पात्र झालेल्या आहेत. आणि अशा भरपूर महिला आहेत ज्या महिला तपासणीमध्ये अपात्र झाल्या आहेत. काही महिला अशा आहेत ज्या महिलांनी दिलेल्या पत्त्यावर त्या महिला नाहीत. म्हणजे जो काही त्यांनी पत्ता दिला होता त्या पत्त्यावर त्या महिलाच राहत नाहीत. अशा पद्धतीचा पण प्रकार समोर आलेला आहे. त्याच्यामुळे त्या महिलांचा आता लाभ बंद केला जाणार आहे. ज्या महिला नव्याने पात्र होतील त्या महिलांना लाभ जो आहे तो सुरूच राहणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे 2,000 रुपये जमा झाले. बघा, 2,000 रुपये जमा झालेत. आपण जर पाहिलं असेल तर बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, मातृवंदना योजना ह्या ठिकाणी सरकारच्या मार्फत राबवली जाते. केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना जी राबवली जात असते, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. या योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रनाथजी मोदी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी महिलांच्या अकाउंटला जे आहे ते 2,000 रुपये जमा करण्यात आले होते. म्हणजेच मातृवंदना योजना याच्यामध्ये काय आहे की ज्या काही महिला भगिनी असतील, ज्या महिला भगिनी डिलिव्हरी झाल्या असतील तर त्या महिला भगिनींना ह्या 2,000 रुपये जे ते मिळत असतात. म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने योजना आहेत. या योजनेच्या विषयीची अधिक जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती पण माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये 2,000 रुपये महिलांना जमा झालेले आहेत. 2,000 रुपये जे ते जमा झालेत. बघा, असे कोणी महिला भगिनी असतील ज्या महिला भगिनी व्हिडिओ पाहतात, ज्यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून पैसे जमा झालेत किंवा मिळालेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 2,000 रुपये आम्हाला जमा झालेत म्हणून. ठीक आहे, सर्वांनी लिहून पाठवायचं. बघा, अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणारच आहे. सप्टेंबरचा हप्ता बघा, नवरात्र उत्सव आता सुरू होत आहे. नवरात्र उत्सव सुरू होत आहे. नवरात्रामध्ये तुम्हाला एक तर सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो दिला जाऊ शकतो किंवा मग हा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे हा तुम्हाला सरळ सरळ ऑक्टोबरमध्ये मिळू शकतो. ऑक्टोबरमध्ये म्हणजेच आपण नेहमीच पाहिलं असेल 1 महिना उशिरानेच तुम्हाला पैसे दिले जात आहेत. त्याच पद्धतीने 1 महिना उशिरानेच तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट आहे. पण सरकारने लवकरात लवकर पैसे दिले पाहिजे. सणासुदीच्या काळात सरकार पैसे देत असतं. यावेळेस पण नवरात्रामध्ये तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे का? तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या विषयी. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.